11th ॲडमिशन 2025-26 तर उद्यापासून विद्यार्थी भरू शकणार आहे राऊंड क्रमांक 3। तर याबद्दलची संपूर्ण अपडेट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर बघू शकता एक टाइम टेबल उपलब्ध करून दिलेला आहे, ज्या टाइम टेबलनुसार राऊंड 3चा संपूर्ण प्रोसेस चालणार आहे। कारण आपण लास्ट व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली होती की तुम्हाला इथे राऊंड 3चा टाइम टेबल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघू शकता इथे जर क्लिक केल्यानंतर एक टाइम टेबल देण्यात आलेला आहे, त्या टाइम टेबलनुसार तुम्ही तुमचे राऊंड 3चे फॉर्म भरू शकता। तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 फॉर्म भरलेला होता, आता ते विद्यार्थी पार्ट 2चा सुद्धा फॉर्म भरू शकतात। तर पार्ट 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे आहे। तर सर्वप्रथम 19 ते 21 पर्यंत विद्यार्थी नवीन नोंदणी करू शकत होते, की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाही आहे ते विद्यार्थी नवीन नोंदणी करू शकतात 21 तारखेपर्यंत। त्यानंतर उद्यापासून म्हणजे 22 तारखेपासून सकाळी 10 वाजता तुमचे फॉर्म सुरू होणार आहे आणि 23 तारखेला सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो। यामध्ये फॉर्म दुरुस्ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 भरलेला आहे त्यामध्ये जर काही अडचणी असेल तुम्हाला, फॉर एक्झाम्पल कोणाची कास्ट चुकलेली असेल, कोणाचे नेम मिसमॅच, ॲड्रेस, मोबाईल नंबर या प्रकारे काही जरी मिस्टेक झाली असेल तर तुम्ही पार्ट 1 मध्ये एडिट करू शकता। त्याचप्रमाणे नवीन कॉलेजेस तुम्हाला ॲड करता येणार आहे, त्याला आपण पार्ट 2 म्हणतो। यामध्ये तुम्हाला 1 ते 10 कॉलेज तुम्ही ॲड करू शकता आणि उद्याला 10 वाजतापासून तुमचे फॉर्म सुरू होणार आहे। फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये कॉलेज लागलेले नसेल किंवा लागलेले असेल परंतु त्यांना आवडलेले नसेल, ते संपूर्ण विद्यार्थी राऊंड 3चा फॉर्म भरू शकतात। आणि ज्यांना 1 नंबरचे कॉलेज मिळालेले असेल ते विद्यार्थी म्हणजे जे 1 नंबर सिरीज नंतर आपण जे सिरियल वाईज नंबर देतो त्यामध्ये जर 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल तुम्हाला तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे, तुम्ही डायरेक्टली स्पेशल राऊंडचा फॉर्म भरू शकणार। तर अशाबद्दल म्हणजे 22 आणि 23 तुम्हाला जो फॉर्म भरण्यासाठी वेळ अतिशय कमी दिलेला आहे, फक्त 2 दिवस देण्यात आलेले आहे, 22 तारीख आणि 23 तारीख। 2 दिवसाच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे आणि यावेळेस फॉर्म लवकर फिलअप करून घ्यायचे आहे, कारण की टाइम पिरियड खूप कमी देण्यात आलेला आहे। आणि 26 तारखेला लागणार आहे तुमची लिस्ट आणि 26 तारखेला लिस्ट लागल्यानंतर तुम्ही 26 तारखेपासूनच तुमचा प्रवेश घेऊ शकता। ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होणार आहे ते विद्यार्थी कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणार। कधीपासून तर 26, 27 आणि 28 टोटल 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यायचा आहे। आणि हा राऊंड आहे 3 आणि यानंतर एक राऊंड होणार आहे, तो होणार आहे 4था आणि त्यानंतर होणार आहे स्पेशल राऊंड। स्पेशल राऊंडमध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। ज्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल ते विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात। तर अशाबद्दलची ही एक अपडेट होती। तर उद्यापासून फॉर्म फिलअप सुरू होणार आहे। फॉर्म फिलअप सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।